नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर मी तुमच्या परत भेटीला आलेलो आहे। मागची जी क्लिप होती ती वय चोरणारे खेळाडू अशी क्लिप मी केलेली होती, ज्याला म्हणजे प्रचंडच प्रतिसाद मिळालेला आहे। खूप लोकांनी मला शिव्या पण घातल्या आहेत, खूप लोकांनी कौतुक पण केलंय की कुणीतरी या विषयाला वाचा फोडलेली आहे। आणि या क्लिप मध्ये मी इवन वैभव सूर्यवंशी बद्दल सुद्धा बोललेलो होतो। तो मुद्दा एवढाच होता, सुरुवातीलाच मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो। तो मुद्दा एवढाच होता की वैभव सूर्यवंशी 14 वर्षाचा वाटतो का, बस एवढाच मुद्दा होता। नंतर मी हे सुद्धा म्हणलं होतं की हा प्रॉब्लेम त्याच्या IPL खेळण्याच्या बाबतीतला नाहीये। त्याचं कारण तुम्ही 9 वर्षाच्या मुलालाही खेळवू शकता, 90 वर्षाच्या म्हाताऱ्यालाही खेळू शकता। वैभव सूर्यवंशीने दाखवलंय 14, तो जरूर खेळू शकतो। आणि काल त्यांनी जी इनिंग खेळली ती आउटस्टँडिंग होती, आउटस्टँडिंग। 11 षटकार आणि 7 चौकार कोण मारतं हो, 36 बॉलमध्ये शतक कोण करतं हो, कमाल बॅटिंग त्यांनी केलेली आहे। म्हणजे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे। खूप लोकांनी असं मला सुनावलं, आता बोला। अहो साहेब, नम्र विनंती करून सांगतो, काय म्हणलंय ते प्लीज बघा, उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला लावू नका। प्रश्न फक्त तो 14 वर्षाचा आहे का, एवढाच मुद्दा मांडलेला होता। त्याच्यामध्ये खेळाची क्वालिटी आहे की नाही, तो कसा करणार याच्याबद्दल मी बोललेलो नव्हतो। ही गोष्ट लक्षात घ्या। कालची त्याची इनिंग भन्नाट इनिंग, वेलपेड वैभव सूर्यवंशी। परंतु आजच्या या क्लिप मध्ये मी परत एकदा वय चोरणाऱ्या खेळाडूंच्या विषयी जी मी बोललेलो होतो तो पूर्वार्ध होता। आज मी उत्तरार्ध बोलणार आहे। त्याचं कारण आत्ता जे तुम्ही हेडिंग बघताय, तुम्ही म्हणणार नॉर्मली सुनंदन लेले मराठी म्हणजे बऱ्यापैकी समजतो, बऱ्यापैकी बोलतो, घोळ घालत नाही। परंतु हे काय हेडिंग दिलंय की उंदीर पोखरून डोंगर निघाला। नॉर्मली उलट असतं ना, डोंगर पोखरून उंदीर, परंतु उंदीर पोखरून डोंगर निघाला म्हणजे काय झालं त्याच्याविषयी मी बोलणार आहे। त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। हे मी एवढ्या करता म्हणलंय, त्याचं कारण एक तुम्हाला डिटेल याची पार्श्वभूमी सांगतो, पटतंय का बघा। मी ज्या जमान्यामध्ये क्रिकेट खेळलो त्या जमान्यामध्ये मिलिंद गुंजाळ होता, श्रीकांत कल्याणी होता, सुरेंद्र भावे होता, शंतनू सुगवेकर होता, संतोष जेदे होता। एक से बढ़कर एक भन्नाट प्लेयर होते, भन्नाट प्लेयर। खरोखर सुनील गुदगे सारखा अप्रतिम लेग स्पिनर होता, अप्रतिम प्लेयर होते। ह्यांनी सगळ्यांनी माझ्या डोळ्यासमोर एज ग्रुप क्रिकेट सुद्धा खेळलेलं आहे। परंतु याच्यातल्या एकाही माणसानी एक सुद्धा वय चोरीचा प्रकार केलेला नव्हता। केदार जाधव अंडर 14 का 16, माझं थोडं कन्फ्युजन आहे, त्यावेळेला 1 सेकंद असा स्टेप आउट व्हायला निघाला होता की अरे मी वय चोरी करू की काय, पण योग्य वेळी त्यांनी योग्य निर्णय घेतला, वय चोरी केली नाही। आणि नंतर ताठ मानेने तो महाराष्ट्राचा एक असा खेळाडू की जो भरपूर काळ भारताकरता खेळलेला आहे। त्याच्यानंतरचा काळ जो आला त्याच्यामध्ये अंडर 19 चे बरेचसे आपले खेळाडू जे होते ते भारतीय संघाकडनं खेळले। त्याच्यातला विजय झोल मला आठवतो, अंकित बावणे आठवतो, आत्ताचा अगदी किरण चोरमाले सुद्धा आठवतो। या खेळाडूंनी मात्र वयाच्या चोरीच्या बाबतीत इमानदारी ठेवली आहे का, हा प्रश्न अगदी सगळ्यांच्या मनात येतो, ज्याची उत्तर सुद्धा सगळ्यांना माहिती आहे। या वेळेला ही जी मी हेडिंग दिलेलं आहे की उंदीर पोखरून डोंगर निघाला, कसा ते तुम्हाला समजावतो। एक क्लिप मी केली की वय चोरणारे खेळाडू, ज्याच्यामध्ये तुम्हाला गमती जमती सांगितल्या। त्याच्यातली एक गंमत जम्मत सांगायची राहिली की ज्या वेळेला राहुल द्रविड अंडर 19 टीमचा प्रशिक्षक होता, पुण्यामध्ये त्यांचा कॅम्प होता वर्ल्ड कपला जायच्या अगोदर, मी त्याला मित्र म्हणून भेटायला गेलो होतो। चहा पित असताना तो मला म्हणला होता, सुनंदन एक गोष्ट तुझ्याशी कबूल करतो, या पोरांकडे बघितल्यानंतर मला लाज वाटते रे कधी कधी यांचा प्रशिक्षक म्हणून। म्हणलं का रे बाबा, काय झालं? खेळाचा प्रश्न नाही सुनंदन, पण अरे किती वय चोरली आहेत काय काय जणांनी। अगोदर केस रंगवतात, मग दाढी बिडी व्यवस्थित करतात आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिसला येतात। हे खेळाडू अंडर 19 नाही आहेत, हे मलाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे। कागदोपत्री फक्त त्यांनी प्रूव्ह केलंय आणि म्हणून ते भारतीय संघात आहेत। हे राहुल द्रविडनी बोलून दाखवलेलं दुःख होतं। आत्ताच्या घडीला अगदी तसंच दुःख माझ्या मनात आहे। गेले 2 दिवस मी एवढा का 2 दिवसानंतर मी क्लिप का करतोय ते तुम्हाला सांगतो। या 2 दिवसामध्ये जसं यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, याच्यावरती मिळून जवळजवळ लाख लोकांनी ही क्लिप बघितली असेल, कदाचित जास्त लोकांनी बघितली असेल। 400-500 याला कॉमेंट आहेत, त्याच्यापैकी 100 कॉमेंट मला शिव्या देणारे आहेत, परंतु 300-400 कॉमेंट या अशा आहेत की ज्याच्यामध्ये पालकांनी ही व्यथा बोलून दाखवलेली आहे। जा
आणि तपासा आणि नंतर एका पाठोपाठ एक पालक असू देत, प्रशिक्षक असू देत, संघ मालक असू देत, यांचे मला फोन आलेले आहेत, बऱ्याचशा जणांनी व्हॉट्सअपही केलेलं आहे, काही जण येऊन मला पर्सनली भेटलेले आहेत आणि पुरावेच्या पुरावे त्यांनी मला दिलेले आहेत, पुरावेच्या पुरावे. ह्या पुराव्यामध्ये विद्यार्थ्याचा एक काहीतरी UAD ID का काहीतरी USD ID असा काहीतरी म्हणतात, मला त्याचं एक्झॅक्टली मिनिंग सांगता येत नाहीये, परंतु ते काय आहे मात्र मी तुम्हाला समजवतो. एखादा विद्यार्थी शाळेत जातो तेव्हापासून त्याचा युनिक आयडेंटिफिकेशन कोड निर्माण केला जातो आणि तो कायम राहतो. काही काही खेळाडूंनी या क्रमांकामध्ये सुद्धा फेरफार करायचा प्रयत्न केलाय. काही खेळाडू असे आहेत की ज्यांचा तो UID ID टाकला की भलत्याच खेळाडूचं नाव येतं. दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या चमत्कारिक केसेस मला कळलेल्या आहेत, मुलांच्याच नाही तर मुलींच्या सुद्धा कळलेल्या आहेत, की ज्यांनी अंडर 19 दाखवण्याकरता काय काय उपद्व्याप केलेले आहेत. ह्याच्यामध्ये जन्म दाखला बदलणं, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बदलणं, आधार कार्ड बदलणं, या सगळ्या गोष्टी राजरोसपणे केलेल्या आहेत. आणि हे मी तुम्हाला एवढ्या करता सांगतो, मला जे कळलं त्याप्रमाणे बीड आहे, नगर आहे, परभणी आहे, या अशा ठिकाणी तुम्हाला 20,000 रुपयामध्ये स्कूल लिव्हिंग, जन्म दाखला आणि आधार कार्ड तुम्हाला पाहिजे तसं करून दिलं जातं. त्याचाच आधार घेऊन हे खेळाडू बिनदिक्कतपणे एज ग्रुप क्रिकेटमध्ये खेळताना दिसतात आपल्याला. याच्यामध्ये एक केस झाली अंडर 19 ची, की विलास क्लबचा एक जो खेळाडू होता तो अंडर 19 खेळत होता जेव्हा त्याचं वय 24 का 25 होतं म्हणे. आणि या खेळाडूवरती जेव्हा कारवाई झाली त्यावेळेला विलास क्लबला डिबार करण्यात आलं, त्या खेळाडूला काढण्यात आलं. या खेळाडूच्या इतकी लोक पाठीमागे लागले की शेवटी त्याने क्रिकेट सोडलं आणि म्हणला माझं चुकलं, मी हे केलेलं आहे. आता ही गोष्ट ज्या वेळेला सगळ्यांना माहिती आहे की काय चालू आहे, किती चालू आहे, कित्येक खेळाडूंनी कागदोपत्री इतकी परफेक्ट सोय केलेली आहे की त्याच्या आधारावरती संघ मालक आणि प्रशिक्षक त्या खेळाडूंना बिनधास्त आपल्या टीम मध्ये खेळवत आहेत. यामध्ये मी असं नाही म्हणत ही टीम आहे, मी नाही असं म्हणत ती टीम आहे, सांगून खोटं वाटेल तुम्हाला, जनसामान्यांना म्हणतोय, महाराष्ट्रातल्या क्रिकेटर्सना आणि या सगळ्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे, जनसामान्यांना म्हणून सांगतोय. खरोखर तुम्हाला सांगतो, जर समजा 100 संघ असले तर 95 संघ ही करतायत, ही गोष्ट करतायत. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, प्लीज कान उघडा आणि लक्षात घ्या, प्रशिक्षक आणि त्याच्याबरोबर संघाचे मालक यांचा क्लब यांचा ह्याच्यात दोष आहे असं नाही. अग्रीड, काही काही प्रशिक्षक स्वतः ही फिल्डिंग लक्ष देऊन खेळाडूला पुढे ढकलण्यासाठी करतात, परंतु हे प्रमाण कमी आहे. खरी चोरी हे स्वतः खेळाडू ज्यांना अति अक्कल असते आणि त्यांचे पालक, त्यांचे काका मामा तात्या ही लोक मिळून करतात. काही खेळाडू जे पकडले गेलेले होते त्यांच्याकडे MCAनी सुद्धा कानाडोळा केलेला आहे, कागदोपत्री नुसते पुरावे दाखवून, परंतु या गोष्टीला खरोखर काही अर्थ नाही. कारण मी तुम्हाला परत एकदा वैभव सूर्यवंशीकडे येतो. वैभव सूर्यवंशी 14 वर्षाचा आहे असं ते म्हणतायत. माझं मत आहे की तो 14 वर्षाचा कदाचित नसेल, 15 किंवा 16 वर्षाचा असेल. प्रश्न तो नाहीये, तो IPL मध्ये खेळला, त्यांनी आउटस्टँडिंग बॅटिंग इंडियन बॉलर्स विरुद्ध म्हणजे इंडियन टीम कडनं खेळणाऱ्या बॉलर्स विरुद्ध त्यांनी कडक बॅटिंग करून दाखवली. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण हाच वैभव सूर्यवंशी जर का तुमच्या मुलाच्या विरुद्ध जो 13 वर्षाचा आहे, जर का हा 14 वर्षाचा धरला तर तो 9वीत, 8वी किंवा 9वीत असायला पाहिजे. जर 8वी किंवा 9वीतल्या तुमचा मुलगा जो बॉलर आहे, 1 सेकंद तुमच्याच घरातल्या 8वी 9वीतल्या मुलाच्याकडे बघा, त्याची अंग काठी काय ते बघा. ॲग्रीड, काही मुलं डबल आडी असतात, काही मुलं उंच धिप्पाड असतात, पण खरं सांगायचं तर महाराष्ट्राच्या बाबतीत ही गोष्ट जास्त लागू होत नाही, कारण आपल्या सगळ्यांची चण ही त्या मानाने छोटी आहे. म्हणून ह्याचा जो प्रादुर्भाव आहे, मी म्हणतो वय चोरण्याचा प्रादुर्भाव, हा 1-2 संघांपुरता मर्यादित नाहीये, तो सर्व दूर पसरलेला आहे. प्रशिक्षकांशी माझं बोलणं झालं, हतबल प्रशिक्षक मला भेटलेले आणि ते सांगितलेत, होय आम्हाला कल्पना आहे की या पोराचं वय हे अंडर 19 नाहीये आणि तरी तो खेळतोय हे माहितीये. काही प्रशिक्षकांनी एवढीच जाण दाखवायचा प्रयत्न केलाय की कदाचित आम्ही पुढच्या मॅच मध्ये त्याला खेळवणार नाही, पण तोपर्यंत डॅमेज इज डन. होतं काय मी तुम्हाला सांगतो, काही संघ मालक असे आहेत की जे उत्तम काम करतायत. अगदी मी पहिल्या क्लिपमध्ये टीका केली होती, मी नाव घेतलं होतं रत्नागिरीच्या संघाचं आणि त्याच्यानंतरही गदारोळ झाला, कारण ते म्हणले की रत्नागिरीची जेट्सची ही टीम आहे ती MPL पुरती मर्यादित आहे, जी इन्व्हिटेशन खेळते त्याचं नाव वेगळं आहे. आणि खरोखर हे संघ मालक तरुण खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देत आहेत, त्यांना चांगलं किट देत आहेत, CSR ऍक्टिव्हिटी मधनं क्रिकेटची भलावण करतायत, उत्तम आहे.
पण तरीही ही फॅक्ट आहे, हे संघ मालकांनी प्रशिक्षकांनी कृपया लक्षात घेतलं पाहिजे. चूक तुमची नाहीये, तुम्ही चोरी करत नाही आहात, पण कदाचित तुमच्या संघातले काही खेळाडू वय चोरी करत असतील. कागदोपत्री त्याचे पुरावे असतील जे मला देण्यात सुद्धा आले, परंतु सगळ्यांना मनोमन माहितीये की अमुक तमुक खेळाडूंनी वय चोरलेलं आहे. माझ्याकडे लिस्ट आहे, मला लोकांनी लिस्ट आणून दिलेली आहे. एक जे कुणीतरी देशपांडे नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी 32 का 52 लोकांची लिस्ट केली आहे, अंडर 14, 16, 19 मिळून, की ज्यांनी वय चोरीचे प्रकार केलेले आहेत. त्यांच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. पालक येऊन भेटले, बरेचसे सामाजिक कार्यकर्ते येऊन भेटले, त्यांनी मला पुरावे दिलेले आहेत. मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत, कारण ही नावं छोटी नाही आहेत, ही नावं अति प्रचंड प्रमाणात आहेत. आणि याच्यामध्ये एक तुम्हाला विनोद सांगतो, अजून त्याचा पुरावा माझ्याकडे यायचा आहे, त्यामुळे त्यांची नावही सांगत नाही, ते कुठल्या प्रांतातले हेही सांगत नाही. वय चोरी करत असताना अरे चोरी करा, पण थोडेसे पुरावे तरी मिटवा. नाही, 2 भाऊ असे आहेत, सख्खे भाऊ, की ज्यांनी वय चोरी केली आहे पुढचं क्रिकेट खेळायचं म्हणून. त्या दोघांमध्ये 6 महिन्याचं अंतर आहे. 2 सख्ख्या भावांमध्ये 6 महिन्याचंच अंतर आहे. हसावं का रडावं कळत नाही मला एकच गोष्ट सांगायची. एकीकडे मी अगोदर म्हणलं तसं काही संघ मालक खेळाडूंना नोकरी देत आहेत, उत्तम प्रकारे त्यांना प्रशिक्षण देत आहेत, CSR ऍक्टिव्हिटीज मधनं त्यांना किट देत आहेत, खरंच चांगली गोष्ट आहे. दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन काही प्रयत्न खरोखर प्रामाणिक करत आहेत. कॉर्पोरेट लीग केलेली आहे, महाराष्ट्र प्रीमियर लीग केलेली आहे, इन्व्हिटेशनचं प्रमाण जे व्याप्ती आहे ती वाढवलेली आहे. आणि हे सगळं करण्यामागे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा माझ्या मनातलाच उद्देश असणार, जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे, की महाराष्ट्राच्या संघानं रणजी ट्रॉफी जिंकून दाखवावी. बरोबर आहे, सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आपल्या इथनं चांगले खेळाडू निर्माण व्हावे. परंतु ही गोष्ट सांगत असताना लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, जेव्हा बियाणं चांगलं असतं तेव्हाच पीक चांगलं असतं. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ही निसर्गाची महती आहे जी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. क्रिकेटला सुद्धा ते लागू होतं. जर एखादा जास्त वयाचा खेळाडू जर का जाणून बुजून वय चोरून ज्युनियर एज ग्रुपमध्ये खेळला तर तो दादागिरी करणार ना. उद्या 10वीतलं पोरग 5वीतल्या पोराविरुद्ध शर्यत करायला लागलं तर ते जिंकणारच ना. 10वीतलं पोरग 7वीतला पेपर सोडवायला लागलं तर ते वर्गात पहिलं येणारच ना. पण त्याच्यामध्ये मर्दुमकी काय, मला खरोखर सांगा. जर तुम्हाला रणजी ट्रॉफी जिंकायचं स्वप्न साकारायचं असलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं विचार करायला लागेल. ही गोष्ट मला फक्त इथं सांगायची. हे म्हणत असताना मी निराशावादी माणूस नाहीये, मी सकारात्मक, मी अगदी प्रामाणिकपणे स्वतःला C+ ब्लड ग्रुपचा म्हणतो, क्रिकेट पॉझिटिव्ह म्हणतो. परंतु ज्या वेळेला या सगळ्या विषयाला मी हात घातला आणि एका पाठोपाठ एक नावं कळायला लागली, एका पाठोपाठ एक पुरावे माझ्याकडे यायला लागले, त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी कदाचित मधाच्या पोळ्यावरती दगड तर मारलेला नाही. कारण अहो या गोष्टी इतक्या सरसर समोर आलेल्या आहेत आणि म्हणून मी हेडिंग दिलेलं आहे की मी उंदीर पोखरून डोंगर मिळवलेला आहे. उंदीर पोखरून डोंगर मिळालेला आहे. इतकं हे प्रमाण भयानक आहे. 1, 2, 5, 10 खेळाडूंची ही अवस्था नाहीये, खरोखर नाहीये. डिस्ट्रिक्टच्या काही संघांच्या 15 पैकी 12, 13 खेळाडूंनी वय चोरीचं प्रमाण केलंय. ह्या गोष्टी चर्चेला येत आहेत. या सगळ्या चर्चा हलक्या आवाजात कमी ह्याच्यामध्ये केल्या जात आहेत, कारण अजूनही लोक उठून आवाज हेच करत नाहीयेत. मला शेवटच्या मुद्द्याकडे यायचंय. आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचे खेळाडू IPL खेळतायत. दुर्दैवाने जो सर्वात भन्नाट खेळाडू आहे ऋतुराज गायकवाड, त्याला दुखापत झाली आहे. परंतु बाकीच्या ज्या खेळाडूंना संधी मिळाली आहे त्यांनी परफॉर्मन्स चांगला केलेला नाहीये. फॅक्ट रिमेन्स, आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचा खेळाडू भारतीय संघात नाहीये. आत्ताच्या घडीला फॅक्ट रिमेन्स, महाराष्ट्र संघानं रणजी ट्रॉफी गेले कित्येक वर्षात जिंकलेली नाहीये. या गोष्टी सांगताना काही आनंद होतो का? अजिबात नाही, अजिबातच नाही. कारण सगळ्यांचं एम हे चांगलेपणाकडेच आहे. परंतु त्या चांगलेपणाकडे जात असतानाचा जर का प्रवास हा असा केला गेला तर परत मी तो मगाशी मानलेला मुद्दा मांडतो की बियाणं जर तुमचं चांगलं तगडं नसेल, स्वच्छ नसेल, पवित्र नसेल तर तुमचं पीक चांगलं कसं येणार? ही गोष्ट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, संघ मालक, प्रशिक्षक या सगळ्यांनी कृपया काळजीपूर्वक विचार करून ह्याच्याविषयी काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे. मला
मी जसं अगोदर म्हणलं, मी निराशावादी माणूस नाहीये, परंतु ही जी समस्या आहे याची व्याप्ती इतकी सर्व दूर पसरलेली आहे की याच्यात बदल होईल असं मला जेन्युइनली वाटत नाहीये. देव करो आणि माझी वाणी खोटी ठरो, आणि मी ती खोटी ठरली तर माझ्या एवढा आनंदी माणूस नसेल. फक्त त्याच्याकरता खूप मोठं इच्छाशक्ती ही संघमालक, प्रशिक्षक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची असायला पाहिजे. आत्ताच्या घडीला कागदी घोडे नाचवतात हे वय चोरणारे खेळाडू, आणि कधी त्याच्याकडे लगेच बडगा दाखवून कारवाई केली जाते, कधी त्याच्याकडे अगदी हेतुपुरस्सर कानाडोळा सुद्धा केला जातो. हे प्रवासाच्या दृष्टीने चांगलं नाही, हे माझं फक्त मत आहे. त्यामुळे वय चोरणारे खेळाडू याचा पूर्वार्ध मी मांडला, उत्तरार्ध तुमच्या पुढे मांडला. याच्याविषयी तुमचं मत काय जरूर मला कळवा. जेवढं शक्य आहे तेवढं वाचीन. एक गोष्ट मात्र नक्की आहे की जे लोक आधीचा ब्लॉग नीट न बघता उगाच फालतू कॉमेंट करतात त्यांना मात्र मी उत्तर देत बसणार नाहीये. बाय बाय.